हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. दर्शनासाठी लांबच लांब रांगा आणि भक्तांची अलोट गर्दी. तिवसा तालुक्यातील प्राचीन धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली. अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातून आलेल्या भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर धामंत्री येथील प्राचीन नागेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंदिरापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर संस्थेच्या वतीने नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन, पिण्याचे पाणी, रांगेचे नियोजन आणि सुरक्षा याकडे विशेष लक्ष देण्यात आले. यावेळी आमदार राजेश वानखडे, आर्वीचे आमदार दादाराव केचे, शिवसेनेच्या प्रीती बंड, युवा स्वाभिमानचे कार्याध्यक्ष धीरज केने, गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, सरपंच राजेंद्र गाडवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नागेश्वर महादेव मंदिरात मागील 8 दिवसांपासून शिवमहापुराण कथा, कलशयात्रा, तीर्थस्थापना, दुग्धाभिषेक, हळद सोहळा आणि काल्याचे कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. 16 तारखेला काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने या उत्सवाचा समारोप करण्यात आला. दरम्यान शिवशंकराच्या वेशभूषेत आलेल्या यशवर्धन पनपालिया आणि शिव पनपालिया यांनी सादर केलेल्या नृत्याने सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी मंदिर संस्थेचे अध्यक्ष कैलास पनपालिया यांच्यासह सर्व विश्वस्तांनी विशेष परिश्रम घेतले.